देवाची वारी कीर्तनाची वारी. कार्टी 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 शब्द नाथ महाराजांची मराठवाड्यातली भाषा आहे. मराठवाड्यामध्ये लहान मुलाला कार्ट म्हणतात. कार्ट विदर्भामध्ये काट्ट म्हणतात आणि खानदेशमध्ये पोट्ट म्हणतात. कार्ट काट्ट पोट्ट नाशिकला काय म्हणतात ते तुम्हाला माहितीच आहे, लक्षात घ्या. पण लहान मुलाला काय म्हणतात? कार्ट म्हणतात. नाथ महाराज म्हणले हे मन आहे ना, मन, हे मन तुमचं माझं कार्ट्यासारखं आहे. आणि हे एका सभेत बसलेले. कुठल्या सभेमध्ये आहे तर भूत सभेचं कार्ट. आता ही भूताची सभा कोणती आहे लक्षात घ्या. ही पृथ्वी ज्यांनी निर्माण केली ते पंचमहाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि या पंचमहाभूताच्या मध्ये बसलेलं हे मनरूपी कार्ट आहे. आणि हे कार्ट सामान्य नाही महाराज. हे मन एकाच जागेवर टेकत ते म्हणजे देवाच्या पायाजवळ. एकदा देवाच्या जवळ आलं का परत ते देवाला सोडून जा. देवा माझे मन लाग तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनेनी, संसार व्यसनी पडोनेनी, संसार व्यसनी पडोनेनी. या मनाचे एक निके बैसलिया ठाई सोके. हे बघा माऊली ज्ञानोबाऱ्यांचं दृष्टांत आहे. माऊली म्हणले मासी आहे ना, मासी पुरीवर बसन, भाज्यावर बसन, शिऱ्यावर बसन, आमटीवर बसन, पण विस्तूवर जाऊन बसत मासी विस्तूवर जाऊन बसत नाही. आणि कल्पना करा एखाद्या वेळेला मासी गेली आणि विस्तवावर बसली, पुन्हा कीर्तनाला आली. मासी एकदा विस्तवावर जाऊन बसली का ठाईचं समाप्ती. तसं तुमचं माझं मन एक तर ईश्वराकडे येतच नाही. प्रयत्न शरीर येतं, शरीर सगळ्यांच्या इकडे येतात, पण मन सगळ्यांचं इथं असेलच असं सांगता येत नाही. कीर्तनात बसलेले माणसं हाताला झटका देतात. म्हणलं ताई झटके का मारता? म्हणे बाबा तुमचं चालू द्या. म्हणलं माझं चालू आहे पण तुम्ही असा झटका का देताय? म्हणे बाबा घरून आले, कुलूप लावलं पण झटका देऊन पाहिलं नाही. याला मन म्हणायचं, हे मन आहे. आणि याची अवस्था इतकी चंचल आहे, इतकी चंचल आहे. सुभाषितकारानं वर्णन केलं ऐका. मृकटस्य सुरापानम. एका माणसाने माकड पाळलं होतं. त्याला काही जो शोक आला काय माहिती. एक दिवशी त्याने त्या माकडाला पिवर पाजली. नाव घेत नाही, समजून घ्या. आता अगोदरच ते माकड त्याच्यामध्ये ते पिलं. मर्कटस्य सुरापानम. पण योग असे आले महाराज, त्यांना असा लाल बुंदी इंचू चावला. आधीच माकड, त्याच्यात ते पिलं, त्याला इंचू चावला आणि त्याला लागलं भूत. मृकटस्य सुरापानम तत्र व्रचिक दौशनम. तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. तसं माणसाचं मन आहे, एका ठिकाणी राहत नाही. महाराज सांगतात हे भूतसभेची कार्टी. आणि या कार्टीनं काय केलं? विषयाच्या गौऱ्या चोरल्या. ऐका ऐका, फार वेगळे महाराज. गौऱ्याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. तुम्हाला मला शेवटी लागतात त्याही गौऱ्याच. शिमग्याचा आणि मनुष्य जीवनाचा संबंध शेवटपर्यंत आहे. माणसाला सुरुवातीलाही गौरी लागती आणि शेवटी गौरी लागती. होळीला सुरुवातीलाही गौऱ्या लागतात, शेवटपर्यंत गौऱ्या लागतात. होळीलाही लाकडं लागतात आणि याची देहाची होळी करायला सुद्धा लाकडंच लागतात. माणूस जन्माल्याबरोबर पाळण्यात घातला. आता प्लॅस्टिक पाळणे निघाले, पूर्वीचं बोलतोय. जन्माल्याबरोबर बाळाला पाळण्यात टाकलं, लाकडाचा पाळणा. पाळण्यातून निघालं, खाटेवर नेऊन टाकलं, लाकडाची बाज. खाला लागलं कोळपाट बेलनं, लाकडाचं. बरोबर आहे की नाही? तारुण्यामध्ये आलं, शेती करायला लागलं, लाकडाची. म्हातारं झालं, हातात काठी दिली आणि पुन्हा मेला आणि जाळाही नेला तरी लाकडाने विचार केला. आयुष्यभर तुम्हाला कापलं, आयुष्यभर तुम्हाला कापलं म्हणून मी तुला शेवटी झापलं. म्हणजे लाकडात गेला, लाकडातच आला. जसे त्या होळीला लाकडं आणि गौऱ्या लागतात, तसं याही शरीराला लाकडं आणि गौऱ्या लागतात. एवढाच फरक आहे महाराज. नाथ महाराजांनी ज्या गौऱ्या सांगितल्या त्या विषयाच्या गौऱ्या आहेत. पंचविषयाची गौरी नाथ महाराजांनी अभंगात सांगितली. तुकाराम महाराजांनी ज्या गौऱ्या सांगितल्यात त्या ज्ञानाच्या गौऱ्या सांगितल्यात. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञान
शनी म्हणजे गौरी. लागल्या शरीरा, तुकाराम महाराजांनी जी गौरी सांगितली ती ज्ञानाची सांगितली, नाथांनी जी गौरी सांगितली ती विषयाची सांगितली. आता शेवटची एक गौरी तुमच्यासाठी सांगतोय. माझ्या जनाबाईनं जी गौरी सांगितली ती फक्त भगवंताच्या नामाची सांगितली. विठ्ठला विठ्ठला. भक्ती करण्याचा अधिकार सामान्यपासून तर विशेष लोकांपर्यंत आहे. जात बीत गोत कुळ शिळ मात, पशुचा देह असेल तरी भक्ती करू शकतो. आणि म्हणून जनाबाई, आई वडिलापासून पोरकी झालेली जनाबाई पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या ध्यानी लागली आणि भगवान परमात्म्याचं भजन करता करता गौऱ्या थापायचं काम चालू केलं. गौऱ्या थापताना जनाबाईला संतत्व पदवी प्राप्त झाली आणि जनाबाईची कीर्ती चांगलं कार्य करणाऱ्या माणसाची कीर्ती वाऱ्यासारखी चालत असते. वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप. काशीला कबीरदास महाराज राहत आहेत आणि कबीरदास महाराजापर्यंत कीर्ती पोहोचली. कबीरदास आले, जनाबाई कोण आहेत? म्हणे जनाबाई गौऱ्यासाठी भांडणं करतायत. विचारलं, जनाबाई का भांडताय? म्हणे आमच्या गौऱ्याची वाटप करा. म्हणे तुमच्या गौऱ्या वाटायच्या कशा? म्हणे माझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. जिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात ती जनाबाई, ज्यांचे तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणतात त्या कोणती बाई आहे मला माहित नाही. विठाला 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 विठाला